हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या चेहऱ्यावरील लूज पडलेली त्वचा, ब्लॅक हेड्स, तसेच डोळ्याभोवती काळी वर्तुळे, काळवंडलेली मान, गळा, लूज पडलेली स्किन, त्याची विरळ झालेल्या भुवया याच्यावरचे सगळे उपाय बघणार आहोत। सतत आयब्रो करून पण खूप वेळा आपल्या भुवया अगदी विरळ होतात किंवा मग आपलं वय वाढतं तसं या भुवया विरळ पडतात। तर पहा, त्याची टोकं सुरुवातीची खूप विरळ होती माझी। तर बरेच दिवसापासून मी आता कॅस्टर ऑइल वापरायला घेतलेलं आहे। तुम्ही नेहमी ना कॅस्टर ऑइल चांगलं आणा, ब्रँडेड आणा, आणि ते सुद्धा कोल्ड प्रेस असेल तर खूप चांगलं। तर मी तसं आणलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बघा हे ब्रश सुद्धा मिळतं। तर तुम्ही रोज रात्री हे अप्लाय करा। तुमच्या पापण्या, भुवया जे विरळ झालेलं असेल, त्याचे केस गळलेले असतील तर परत तिथे रिग्रोथ होईल आणि छान जाड अशा पापण्या आणि भुवया तुम्हाला परत मिळणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही रोज हे करा। 3 महिन्यात तुम्हाला फरक पडेल। बऱ्याचशा भुवया आणि पापण्या जाडसर झालेल्या दिसतील, शिवाय गळणं पण बंद होईल। आणि दुसरं म्हणजे सतत तुम्ही आयब्रो करायला पार्लरमध्ये जाऊ नका किंवा घरी आयब्रो करत नका राहू। सतत आयब्रो केल्या ना तर त्या जास्त विरळ होतात। तर जेव्हा लागेल तेव्हा आणि खूप खराब वाटत असतील तेव्हाच तुम्ही आयब्रो करत जा। त्वचा सुद्धा खराब होणार नाही। चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स, ॲक्ने याची समस्या असेल आणि स्किन लूज पडली असेल तर त्याच्यावर आपण एक छान उपाय आता करायचा आहे। तर वय वाढतं तसं स्किन ड्राय होत जाते आपली, तर त्याच्यावर पण हा उपाय उपयोगी ठरणार आहे। तर आपण आता तो उपाय कोणता आहे तो बघूया। तर पहा, मला पण ड्रायनेस थोडासा आता जाणवायला लागलेला आहे आणि एज लाईन्स पण येत राहतात। शिवाय ना आपल्यापैकी बऱ्याच जणींना ओपन पोर्सची समस्या असते। तर ओपन पोर्स असतात आणि स्किन ना लूज पडलेली असते, तर ते स्किन टायटनिंगसाठी पण आपल्याला हा उपाय उपयोगी पडणार आहे। तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात ॲलोवेरा पावडर आहे का? मी नेहमी ॲलोवेरा पावडर घरात ठेवते आणि ती सुद्धा 100% शुद्ध असते। तर इकडे पहा, नेचरशेअरची ना ॲलोवेरा लिप पावडर अगदी स्किनसाठी नंबर 1 आहे। ॲलोवेरा पावडर ना स्किनवरचे डाग ना काढून टाकते, शिवाय इलास्टिसिटी वाढवते आणि स्किनला चांगलं आपल्या पोषण देते। याच्याबरोबर ना आपल्याला सर्टिफिकेट शुद्धतेचं मिळतं। शिवाय ना हे गुलाबजल सुद्धा मिळालेलं आहे, 1 स्पून मिळालेला आहे आपल्याला। शिवाय तुमच्या ना केसांसाठी सुद्धा चांगली आहे, स्काल्प चांगला राहतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली आपली मेंटेन होते। तर आता आपण छान एक ना फेस स्क्रबर बनवूया। तर इकडे मी ना 2 चमचे मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या आणि त्याच्यात ना निम्म्या क्वांटिटीमध्ये आपण ही ॲलोवेरा फेस पावडर टाकायची आहे। म्हणजे 2 चमच्यांना 1 चमचा मी ॲलोवेरा पावडर घेतलेली आहे। त्याच्यात थोडंसं आल्मंड ऑइल म्हणजे बदामाचं तेल टाकलेलं आहे आणि पाणी टाका किंवा मग गुलाबजल टाकून तुम्ही मिक्स करा। थोडं स्लरी टाईप बनवा आणि हा स्क्रबर उत्तम आहे। आपण अगदी असं स्क्रब करायचं आहे त्याच्यावर लावून लावून। आपले जे नाकावरचे ओपन पोर्स असतात ते सुद्धा याने जातात। तर तुम्ही ना छान असं मसाज टाईप पण करा, म्हणजे जे काही डेड स्किन आहे ना ती निघून जाते। थंडीच्या दिवसात खूप डेड स्किन असते आपल्या चेहऱ्यावर, तर आणि ड्रायनेस येतो, मग हे सगळं ना निघून जातं त्याच्यात। बदामाचं तेल सुद्धा टाकलं आहे, त्याच्यामुळे छान त्वचा मऊ राहते, ड्राय होत नाही। कारण मसूरच्या डाळीच्या पिठाने कधी कधी ड्राय होते। तर ज्यांची ड्राय असेल स्किन ना त्यांनी जरा आल्मंड ऑइल जास्त टाका। आता तो थोडा वेळ फेस पॅक स्क्रब करून ठेवायचा आहे आणि नंतर चेहरा ना कोमट पाण्याने धुवून घ्या। त्याच्यावर आता हे ना आईस रोलर आहे, हे मी फिरवते। तर हे फेस आईस रोलर जर तुमच्या कडे असेल तर ते फिरवा, नाही तर मग तुम्ही नुसतं बर्फाचे क्यूब्स फिरवले तरी चालेल। चेहरा छान एखाद्या टॉवेलने टिपून घ्यायचा आहे, कॉटनच्या टॉवेलने। अगदी इतका फ्रेशनेस येतो, पहा माझ्या चेहऱ्यावर किती फ्रेशनेस आलेला आहे। शिवाय ना काही दिवसात डाग वगैरे सगळ्या समस्या ना जातात याने। ही ॲलोवेरा पावडर ना तुम्ही दह्यात घालून केसांना लावा, तुमचे केस पण छान अगदी कंडिशनिंग होतील, शिवाय अगदी दाट होतील। नेचरशेअरच्या या ॲलोवेरा पावडरची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती चेक करा। आजकाल प्रत्येकाच्या डोळ्याभोवती ना ही काळी वर्तुळे असतात, आय बॅग्स असतात, डोळ्याजवळची ना त्वचा सैल पडलेली असते। तर त्याच्यासाठी उपाय काय? तर त्याच्यासाठी पण अगदी सिंपल उपाय करायचा आहे। नेहमी ना बदामाचं तेल तुम्ही घरात ठेवतच जा। तर हे बदामाचं तेल घ्यायचं आहे थोडंसं आणि ना ते असं डोळ्याभोवती गोलाकार फिरवत राहायचे। रात्री झोपताना तुम्ही हे कराल तर फार चांगलं, नाही तर तुम्हाला जसं दिवसातून एखाद वेळेस जमेल, जेव्हा तुम्ही रिलॅक्स पोझिशनमध्ये असाल तेव्हा तुम्ही आधी हे मसाज करा आणि मग रिलॅक्स व्हा। तर पहा, असं गोलाकार मसाज करायचा आहे डोळ्याच्या भोवती अगदी बोटाच्या टिप्सने, आणि डोळे मध्ये मध्ये उघडझाप करायचे आहेत। पापण्यांच्या वरच्या भागावर पण तुम्ही हे तेल लावा
तर आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तरी हे तुम्ही बदामाचं तेल अशा प्रकारे लावा. शिवाय ना डोळ्याचा थकवा अजून जर घालवायचा असेल आपल्याला तर एक सोपी पद्धत आहे. रोज रात्री झोपताना हा मसाज झाल्यानंतर किंवा मग दुपारच्या वेळेस तुम्ही असे हाताचे ना कप बनवा आणि ते डोळ्यावर ठेवा. 30 सेकंद ठेवायचे, परत काढायचे. असे एक 4-5 वेळा तुम्ही केले ना तर डोळ्याला एवढं रिलॅक्स वाटेल आणि अख्खा डोळ्यांचा थकवा जाईल. शिवाय ना डोळ्यांची जी त्वचा वगैरे सैल पडले या उपायाने नक्की टाईट होईल. बऱ्याच जणांना कानाला आतल्या साईडने असे बुरशीजन्य असा त्वचा विकार झालेला असतो. त्याचं कारण आहे का आपण कान स्वच्छ ठेवत नाही. तर नेहमी काय करायचं, आठवड्यातून एखाद वेळेस तुम्ही ओला रुमाल घ्या आणि स्वच्छ कान असा आतून बाहेरून पुसून काढा. बरेच जण कान धुतात आंघोळ करताना पण तो तेवढा स्वच्छ निघत नाही किंवा आतमध्ये साबण किंवा पाणी राहिलेलं असतं तर त्याच्यामुळे सुद्धा त्वचा विकार होऊ शकतो. तर असं तुम्ही रुमालाने क्लीन करा आधी. त्याच्यानंतर तुम्ही साधं खोबरेल तेल घ्या किंवा दुसरं कुठलंही चांगलं तेल घ्या आणि असं कानाला मसाज करा, सगळ्या साईडने करा. तर एवढं आपल्याला रिलॅक्स वाटतं ना आणि अगदी मूड पण फ्रेश होतं. कारण बरेचसे असे प्रेशर पॉईंट या कानाच्या वरच्या भागावर असतात तर ते प्रेस होतात आणि ॲक्टिव्ह होतात. त्याच्यामुळे ना आपल्याला खूप फ्रेश वाटतं. कानाच्या पाळ्या लूज पडू नये त्याच्यासाठी पण असा मसाज खूप महत्त्वाचा असतो. तर हे तुम्ही करत जा नक्की. कान नक्की निरोगी राहतील. आपण फॅशनेबल गळ्याचे ब्लाऊज घालतो किंवा ड्रेसचे गळे असे फॅशनेबल असतात, छान नेक असतात, पण आपला जर गळा आणि मान खराब असेल, काळवंडलेली असेल तर ते खूप खराब दिसतं. त्याच्यासाठी पण आपण काय करायचं आहे, आधी आल्मंड ऑइल घ्यायचं आहे, त्याने असं छान मसाज करायचं आहे. तुम्ही कुठलंही ऑइल घेऊ शकता पण बदामाचं तेल खूप चांगलं असतं. तर या बदामाच्या तेलात थोडं व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जर तुम्ही पिळली आणि त्याने मसाज केला तर अजून चांगलं. कारण गळ्याची त्वचा ना लवकर आपली लूज पडायला लागते. तर त्याच्यासाठी ना हा मसाज खूप महत्त्वाचा आहे. तर मान खूप जणांची काळवंडलेली असते तर त्याच्यासाठी आपण हा एक नेक पॅक बनवूया. तर मी इथे बेसन घेतलेलं आहे, त्याच्यात ही ॲलोवेरा पावडर टाकलेली, ही सुद्धा नेचर शुअरचीच आहे, मी मगाशी दाखवली. आणि त्याच्यात मध टाकायचं आहे. तर हे सगळं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि ना मानेला तुम्ही चांगलं सुकेपर्यंत ठेवायचं आहे. आणि मानेला पण मी मगाशी स्क्रब दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही थोडं प्रेस करूनच असं फिरवा, म्हणजे जे काय त्याची डेड स्किन आहे ते निघून जाईल. आणि मग थोड्या वेळाने हे क्लीन करा. पहा माझं अगदी मान आणि गळासुद्धा स्वच्छ झालेला आहे. तर नेहमी मी या प्रकारे करते, माझ्या सौंदर्याची नीटपणे काळजी घेते. तर हे सगळे ब्युटी हॅक्स मी वापरते, या टिप्स सगळ्या मी वापरते आणि माझं रुटीन मेंटेन करते. तुम्ही आठवड्यातून एकदा हे केलं तरी चालेल तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. तर तुम्हाला आजचे हे ब्युटी हॅक्स किंवा ब्युटी टिप्स कशा वाटल्या, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.